जय बाबाजी जय महात्माजी, अनुष्ठान का करावे? फार छान प्रश्न विचारला तुम्ही की अनुष्ठान का करावं. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांनी या ठिकाणी जनमानसाच्या समाजाच्या कल्याणासाठी म्हणजे अनुष्ठान केल्यानं हे आध्यात्मिक फायदे त्या ठिकाणी होतात. अनुष्ठान का करावं तर अनुष्ठान केल्यानंतर व्यसनमुक्ती या ठिकाणी प्रमुख उद्दिष्ट अनुष्ठानाचं आहे की जे व्यसनमुक्त झालेला समाज आहे. आज या समाजामध्ये अनेक लोक व्यसनाधीन झालेले आहे, अनेक लोक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. तर अनुष्ठान केल्यामुळं जसं 7 दिवस अनुष्ठानाचा नियम आहे की 7 दिवस त्या ठिकाणी मौन धरून की भगवंत नामाचा गुरु नाम जे आपल्याला कानामध्ये अनुग्रह रूपाने त्या ठिकाणी मिळतं आणि त्याचा 7 दिवस 1.25 लाख जप केल्यानंतर जी नामाची संतांनी गायलेली महती आहे की नामापासून जी ऊर्जा त्या साधकाला मिळते आणि ती ऊर्जा मिळाल्यानंतर त्याला एक अशी त्याची त्या ठिकाणी एक स्फूर्ती त्याला त्या ठिकाणी तयार होते आणि अनुष्ठानच्या 1.25 लाख ऊर्जेमुळं त्या नामजपामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याच्या बुद्धीची शुद्धता होती. शरीरामध्ये असलेल्या 72,000 नाड्यांची शुद्धी त्या ठिकाणी अनुष्ठानामुळे होते. अनेक असलेली व्यसनापासून मनुष्य व्यसनमुक्त होतो. आता आम्ही पाहिलं सर्वसामान्य आपल्या अनुष्ठानामध्ये सर्व भक्तजन त्या ठिकाणी बघतात. अनेक त्या ठिकाणी आलेले या ठिकाणी बघा व्यसनाधीन झालेले तरुण आम्ही भरपूर बघितलेले आहे की जे बाबाजींच्या अनुष्ठानामध्ये अनेक उपचार करून त्या ठिकाणी थकले होते. बाहेर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं होतं, कोणाला कुठं नेलं होतं, कोणाला कुठं कोणत्या देवाजवळ नेलं होतं, कोणाला काय असं, परंतु त्यांना काही त्याचा त्या ठिकाणी परिणाम झाला नाही. पण ज्यावेळेस जगद्गुरू जनार्दन स्वामी शिवयोगी साक्षात्कारी सत्पुरुषाच्या या अनुष्ठान कार्यामध्ये आल्यानंतर अनुष्ठान घेतल्यानंतर त्यांच्या बुद्धीमध्ये आमूलाग्र बदल त्या ठिकाणी झाला. त्या अनुष्ठानाच्या पावरमुळं ते व्यसनमुक्त झाले, त्यांना शांतता प्राप्त झाली आणि त्यांची बुद्धीसुद्धा त्या ठिकाणी काय झाली, तेज झाली. म्हणून या अनुष्ठानी अशी फार श्रेष्ठ अशी परंपरा आहे. म्हणूनच जनार्दन स्वामींनी ती आपल्या सर्वांसाठी दिली. त्यांनीही बी 16 वर्षाचं अनुष्ठानच केलं. एका गुफेमध्ये त्या ठिकाणी बसून आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की अल्प आहार त्या ठिकाणी घेऊन एकदम त्यांनी की 16 वर्ष अखंड त्या ठिकाणी त्यांनी ती नामसाधना केली आणि त्यामुळे त्यांना एवढी विल पॉवर त्या ठिकाणी तयार झाली की आज बाबांच्या नावाची अनेकांना त्या ठिकाणी अनुभूती येत आहे. म्हणून या अनुष्ठानाचे खूप मोठे फायदे आम्ही बघितलेले आहे. पण मुख्य म्हणजे जसं लहान मुले बाबाजी प्रवचनामधून महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज सांगतात की आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक. उद्या जर आपल्याला चांगलं राष्ट्र घडवायचं असेल बलशाली आणि त्या ठिकाणी म्हणून व्यसनाधीनता ही समाजामध्ये नको आहे. की व्यसनामुळे अनेक समाज हा नष्ट त्या ठिकाणी झाला आहे. पण बालवयातच सद्गुरू जनार्दन स्वामीचं अनुष्ठान केल्यामुळं अनेक मुलं आपण त्या ठिकाणी बघतोय की ते उद्याचे त्या चांगले नागरिक या ठिकाणी तयार होणार आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक, उद्याचं राष्ट्राचं भवितव्य त्या ठिकाणी त्या बालकांच्या हातात आहे. आणि ह्या अनुष्ठानामुळे सात्विक वृत्ती त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी तयार होती. त्यांच्यामध्ये असलेले जे दुर्गुण त्या ठिकाणी या नामामुळे या बाबांच्या त्या ठिकाणी नामस्मरणामुळे अनुष्ठानामुळे दूर होतात आणि पवित्र असं निर्व्यसनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी होतं. हा अनुष्ठानाचा त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी आहे. अनुष्ठान म्हणजे काय हाही एक प्रश्न आलेला आहे. त्याचं उत्तर ऐकू आपण. ते बघा, अनेक व्रतांमध्ये राहून 1.25 लाख वेळेस कमीत कमी देवाचं नामस्मरण करणं ह्याला म्हणतात अनुष्ठान, बरं का. आता 1.25 लाख वेळेस देवाचं नामचिंतन करण्यासाठी एक मंत्र दिला जातो. तो मंत्र गुरूंच्याच मुखातून आपण घेतला पाहिजे. त्याला शास्त्रीय प्रमाण आहे. सद्गुरूंच्या मुखातून आपल्या कानामध्ये दिलेला जो मंत्र असेल तो मंत्र आपण 1.25 लाख वेळेस मनामध्ये चिंतन करायचं आणि तेव्हा अनेक व्रतांमध्ये राहायचं. आता ते अनेक व्रत कोणकोणती? तर पहिलं व्रत ब्रह्मचर्याचं, दुसरं व्रत अखंड मौन, 7ही दिवस या अनुष्ठानामध्ये मौन व्रत पालन करावं लागतं. अखंड फलाहार म्हणजे 7ही दिवस तुम्ही फलाहार करणार, भाजी भाकर खाणार नाही. त्याच्यानंतर दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठणं, वेदमंत्रांचं पठण करणं, पवित्र वस्त्रांमध्ये राहणं आणि जे गादी वगैरेवर झोपणं हा विषय नसतो. बारदानावर आपण आपलं आसन टाकून, म्हणजे जसं ऋषीमुनी करायचे मागच्या अनेक वर्षांपूर्वी आपण बघता की ऋषीमुनी लोक तपश्चर्याला जायचे. तर हे जे वाक्य बाबाजीने आम्हाला दिलेलं आहे की जप तप अनुष्ठान करीती ऋषीमुनी आणि जन. तर आधी ऋषीमुनींनाच फक्त जो अधिकार तपश्चर्या करण्याचा होता तो जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेनं
सामान्य जनता जनार्दनाला बाबाजींनी खुली करून दिलेली आहे ही साधना. आणि तपश्चर्येचं स्वरूप तपश्चर्या म्हणजेच अनुष्ठान. आणि सर्वसाधारण लोकांना 7 दिवस ह्या अनुष्ठानामध्ये साधना करण्याची संधी बाबाजींमुळे प्राप्त झालेली आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामींच्याच परंपरेत फक्त अनुष्ठान जगामध्ये दिसतं. म्हणून ही एकमेव अशी परंपरा आपल्याला खूप संत वगैरे आपण पाहतो, परंतु अनुष्ठान मात्र जनार्दन स्वामींच्याच परंपरेत आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही परंपरा खूप शक्ती देणारी परंपरा आहे. कारण माणसाचं व्यक्तिमत्व ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये मुख्य असतात. एक त्याचं शरीर, दुसरी त्याची बुद्धी, तिसरं त्याचं मन आणि चौथं त्याचा आत्मा. ह्या 4ही गोष्टींचं शुद्धीकरण या अनुष्ठानाच्या परंपरेमध्ये होत असतं, बरं का. ह्या 4ही गोष्टींचं शुद्धीकरण अनुष्ठानामध्ये होतं आणि त्यासाठी 7 दिवसांचा कार्यकाळ लागतो. काही व्यक्ती म्हणतात आम्हाला इतका वेळ नाही, पण जसं आपण एखादं काय म्हणतात माठ बनवायला घेतलं तर त्याला काही ना काही वेळ लागणारच. तसं एखादा मूर्ती घडवायची असेल तर त्यालाही काही वेळ लागणारच. तसं आपल्या शरीरातली घाण बाहेर टाकण्यासाठी, मनाला शांती प्राप्त करण्यासाठी, आपल्या बुद्धीची एकाग्रता वाढवण्यासाठी कमीत कमी 7 दिवसाचा कार्यकाळ आपल्याला आवश्यक आहे. म्हणून अनुष्ठान हे 7च दिवसाचं कमीत कमी केलं जातं. आणि अशा प्रकारे अनुष्ठान आपण प्रत्येकाने करावं. संपूर्ण मानव जातीला या अनुष्ठान परंपरेची गरज आहे. कारण ज्यांना ज्यांना मनाची शांतीची गरज आहे त्यांनी अनुष्ठान करावं. ज्यांना ज्यांना मानवी शरीर प्राप्त झालेलं आहे त्यांनी अनुष्ठान करावं. म्हणून मानवी शरीर तर सर्वांना प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामुळे कोणताही धर्म जात पात नाही आहे. म्हणून जगातल्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना अनुष्ठानाची गरज आहे.